अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो. तर 13 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी तर या 3 झाडांना शांतपणे तुम्ही स्पर्श करायचा आहे. छप्पर वाढले जाईल, पैशाची कोणतीही कमतरता तुम्हाला भासणार नाही. श्रीमंतांना इतकी संपत्ती मिळेल की ते व्यवस्थापित करू शकणार नाही. जन्माच्या वेळी गरिबी त्वरित दूर होईल. जर तुमचा दूरवर विश्वास नसेल तर 13 ऑगस्टला म्हणजे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी व्यावहारिक कार्य तुम्ही करा. भक्त या अद्भुत देववृक्षाबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की श्रावण महिन्यात त्या देवझाडांमध्ये स्वतः भोलेनाथजी राहतात आणि ही झाडे तुमच्या घराच्या आसपास अगदी सहजपणे तुम्हाला सापडतील. या देववृक्षाबाबत महादेवाने स्वतः आपल्या प्रिय भक्त रावणाला सांगितले की जर एखाद्या व्यक्तीने योग्य वेळी योग्य कृतीनुसार 30 जुलैच्या पहिल्या दिवशी या झाडांना स्पर्श केला तर त्याच्या घराला महादेवाचे आशीर्वाद त्याला मिळतील आणि त्याच्या आयुष्यात सुरू असलेली गरिबी दुःख जे काही असेल ते संपेल. जन्मताच गरिबीचे त्वरित उच्चारण केले जाईल. तुमचे नशीब 7व्या आकाशावर असेल. तुम्ही जिथे जाल तिथे संपत्ती आणि फक्त संपत्ती तुमच्या मागोमाग येईल. त्यामुळे भक्तांची तुम्हाला एक छोटीशी फक्त माझी एक विनंती आहे की संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा तरच तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. जर तुम्ही अधूनमधून व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आयुष्यात कधीच यश नाही मिळणार आणि तुम्ही वर्षभर अस्वस्थसुद्धा राहू शकता. त्यामुळे जी काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितलेली आहे आणि मी ह्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला काय सांगणार आहे तर अशी झाडे सांगणार आहे की ज्यांना स्पर्श केल्याने तुमची गरिबी लगेच दूर होईल. भक्त भोलेनाथजी आणि माता लक्ष्मी तुमच्याबद्दल इतकी दयाळू असतील की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही खूप श्रीमंत व्हाल. जर तुम्ही या झाडांना स्पर्श केला जे मी तुम्हाला 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी सांगणार आहे तर तुमची गरिबी त्यावेळेला तुमची दूर होईल. यावेळी अनेक वर्षानंतर भाविक एका दुर्मिळ योगायोगात सापडणार आहेत. तर आम्ही तुम्हाला ज्या झाडांबद्दल सांगणार आहे जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे योग्य वेळ आणि शुभ वेळ पाहून त्यांना स्पर्श केला तर माझ्यावर विश्वास ठेवा, काही दिवसानंतर तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडू लागेल. मग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही आनंदाने भरून जाल. 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही या वृक्षांना स्पर्श केला तर तुम्हाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांचा आशीर्वाद मिळेल. त्यामुळे सर्व तपशिलासह हा व्हिडिओ पहा. चला तर मग जाणून घेऊया की 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी कोणत्या झाडांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे. त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलची सदस्यता दाखवा आणि व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही तुमचे राशीचिन्ह किंवा तुमचे शुभ नाव टिप्पणी तुम्ही जरी मला सांगितले कमेंटमध्ये सांगितले तरी चालेल, कारण मी तुम्हाला तुमच्या राशीशी संबंधित नशीब देखील सांगते आणि नशिबात चालू असलेल्या समस्या त्वरित दूर करण्याचे सर्वात सोपे मार्गसुद्धा मी तुम्हाला सांगते. म्हणून तुम्ही तुमचे पैसे जे काही असेल तुमचं राशी भविष्य वगैरे राशीचं नाव वगैरे ते काय असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हिंदू संस्कृतीमध्ये बघा अनेक प्रकारच्या पौराणिक विश्वासांना महत्त्व दिले गेले आहे की अशी अनेक झाडे आणि अशी अनेक रोपे आहेत की ज्यांना देववृक्ष म्हटले गेले आहे आणि ती खूप शुभ अशी मानली जातात. तर निसर्गामध्ये अशी अनेक झाडे आहेत जी आपल्या जीवनात चालू असलेल्या समस्या आपल्या दूर करू शकतात. विशेष म्हणजे लोक झाडाची केवळ पूजाच करत नाहीत तर त्याचा औषध म्हणून सुद्धा म्हणजे पूर्वीच्या माणसांपासून हे चालू आहे की त्याची पूजा करण्यासोबतच त्याचा औषध म्हणूनही त्याचा वापर केला जातो. अनेक प्रकारचे प्रमुख रोगसुद्धा ती बरे करते आणि अनेक प्रकारच्या झाडे आणि वनस्पतीचा उल्लेख हा वैदिक पुराणामध्येही आहे. तर बघा 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही देखील या झाडांना स्पर्श केला तर तुम्हाला महादेवाचा असा आशीर्वाद मिळणार आहे की तुमच्या आयुष्यातील सर्व त्रास दूर होतील. तर ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार संपूर्ण श्रावण महिन्यात तुम्ही भगवान भोलेनाथ स्वतः या चमत्कारी वनस्पतीवर बसत असतात, ज्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही या विशेष झाडांना स्पर्श केला तर ते तुमची तराफा ओलांडेल आणि त्याचवेळी तुम्हाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांचे तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहेत. मग स्वतः
स्वतःला तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तर मी तुम्हाला त्या चमत्कारी झाडांबद्दल सांगण्यापूर्वी मी तुम्हाला श्रावण महिन्याबद्दल काही सांगू इच्छिते, जेणेकरून तुम्हाला त्या दिव्य झाडांना स्पर्श करण्याची योग्य शुभ वेळसुद्धा कळेल. तर श्रावणची नेमकी तारीख आणि वेळ आपण जाणून घेऊया की हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावणचा जो पवित्र महिना आहे तो 13 ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि 11 सप्टेंबर रोजी संपणार आहे. तर सर्वप्रथम 13 ऑगस्ट श्रावणाच्या पहिल्या दिवशी आपण कोणत्याही वेळी या वनस्पतींना तुम्ही स्पर्श करू शकता. म्हणजे कोणतीही वेळ, सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला जमेल तेव्हा, त्यात काही अडचण नाही. आता कोणत्या रोपांना स्पर्श करावे हे सांगण्यात तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये भक्तांनी माता राणीचे अनेक रूप सांगितले आहेत, ज्यामध्ये झाडांना भीमादेवीचे रूप असे म्हटले आहे. तर मी तुम्हाला अशा झाडाबद्दल सांगणार आहे ज्याला 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी स्पर्श करणे हे खूप शुभ मानले गेले आहे. फक्त श्रावण महिन्यात त्यांना स्पर्श केल्याने तुमचे सर्व शत्रू, कर्जे आणि गरिबी दूर होणार आहे. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी खूप शुभ मानला जातो आणि पवित्र श्रावण महिन्यामध्ये काही झाडे आहेत की ज्यांना आपण देववृक्ष म्हणतो. तर देवतांना वृक्ष म्हणतात. तर ते देवाचे त्यामध्ये प्रकटीकरण होत असतं. काली मातेचे अनेक रूपं आहेत आणि आपल्या धर्मामध्ये आपण तिची देवी म्हणून सुद्धा पूजा करतो, तिची पूजा आपण करतो. तर विज्ञान आपल्याला असेही सांगते की झाडे आणि वनस्पती हे मानवांना विनामूल्य ऑक्सिजन देतात आणि झाडे आणि वनस्पती आपल्याला ऑक्सिजन देतात आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. त्यामुळे सर्व प्रकारच्या निगेटिव्ह नकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या नष्ट करू लागतात. तर बघा, श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी शमीचे जे झाड आहे, पहिलं झाड कोणतं आहे तर शमीचं झाड आहे. तर त्या शमीच्या झाडाला स्पर्श करून तुम्हाला शुभेच्छा सांगाव्या लागतील. जेव्हा तुम्ही हे सगळं कराल ना, जेव्हा त्या झाडाला स्पर्श कराल तेव्हा तुम्हाला असं दिसेल की तुमची इच्छा पूर्ण लगेच होणार आणि तुमची गरिबी लगेच संपणार आहे. तर या दिवशी शमी वृक्षाचा प्रभाव तुमच्यासाठी खूप मोठा असणार आहे. तुम्हाला खूप याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे या श्रावणातील शमी वृक्षाचा तुम्ही आशीर्वाद नक्की घ्या आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी तुम्ही आणा. आता आपण दुसऱ्या झाडाबद्दल बोलूया ज्याला देववृक्ष आपण म्हणतो, ते म्हणजे पारिजातकाचं झाड. तर पारिजातकाच्या या झाडाचा उगम हा समुद्राच्या मंथनाने झाला आणि राज इंद्राच्या नंदनवनामध्ये त्याची स्थापना केली गेली होती. नंतर भगवान कृष्णाने मानवी कल्याणासाठी हा वृक्ष पृथ्वीवर आणला. तर हे झाड लक्ष्मीचे रूप असे मानले गेले आहे, कारण लक्ष्मी मातेचा जन्मही समुद्र मंथनाने झाला आहे. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात थकवा किंवा जर खूप वेदना होत असेल किंवा उपवासादरम्यान जर त्रास असेल तर संध्याकाळी पारिजातकाच्या झाडाला स्पर्श केल्याने या सर्व समस्या या दूर होऊ शकतात. तर 13 ऑगस्ट पहिल्या दिवशी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या झाडाला स्पर्श करू शकता आणि विशेष लाभ त्याचे मिळवू शकता. तर 13 ऑगस्ट श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही या झाडाखाली तुपाचा दिवा जर लावला आणि त्याच्या मुळामध्ये थोडेसे सिंदूर लावले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. पण मला तुमची प्रार्थनासुद्धा तुम्हाला देवाला त्या वृक्षाला करायची आहे की हीच प्रार्थना करायची आहे की हे पारिजातक वृक्ष, तू देवीचे रूप आहेस, कृपया आमच्या सर्व समस्या सोडवा, लक्ष्मी आमच्या घरात नेहमी राहू दे, अशी प्रार्थना आपल्याला त्या वृक्षाला करायची आहे. तर बघा, पितृदोष, ग्रहदोष, लक्ष्मी दोष जो काही आहे तो म्हणजे या उपायामुळे तुमचा जाऊ शकतो. तर हे सुद्धा तुम्हाला त्या वृक्षाला मागायचं आहे की आमच्या आयुष्यात जे काही पितृदोष, ग्रहदोष, लक्ष्मी दोष जे काही असेल ते तुम्हाला संपवायचं आहे आणि ते संपलं आहे असं पॉझिटिव्ह सांगायचं आहे, संपलं आहे. कृपया आमच्या जीवनामध्ये समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव करा. जर तुमच्या आनंदात बघा पैशाचं ओघ जर कमी असेल आणि पैसा व्यर्थ खर्च होत असेल तर तुम्ही पारिजातकाची जी काही 5 फुले आहेत ते घेऊन व्यवस्थित वाळवू शकता आणि एखाद्या पिवळ्या कापडामध्ये बांधू शकता आणि ती तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता. तर हे तुम्हाला मंगळवारी किंवा श्रावणाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला करायचं आहे. यामुळे तुमच्या घराची संपत्ती वाढेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती, जी काही स्थिती आहे ती सुधारायला मदत होईल. त्यामुळे भक्तांनो, जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचं असेल किंवा तुमची काही अपूर्ण इच्छा जर असेल तर या 2 झाडांबद्दल नमूद केलेले जे उपाय आहेत, शमीचं झाड आणि पारिजातकाचं झाड, तर तुम्ही ह्या
झाडांना जर स्पर्श केला तर तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला कोणतीही शक्ती तुमच्या मार्गामध्ये कधीच येऊ शकणार नाही. त्यामुळे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी हे तुम्हाला उपाय करायचे आहे, ज्यामुळे तुमचं आयुष्य पूर्ण बदलू शकतं, तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात आणि तुमचे नशीब चमकू शकते. फक्त आता पुढील एक वृक्ष आहे तर सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक विनंती करते की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची राशी जी काही आहे तीसुद्धा लिहायला विसरू नका. तर तुमच्या राशीच्या संबंधित काही समस्या असतील त्याचे उपाय देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे तुमची जी काही राशी चिन्ह जे काही आहे ते तुम्हाला मला सांगायचं आहे. तर 13 ऑगस्ट श्रावणाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला ज्या झाडाला स्पर्श करावा लागेल ते आता कोणतं वृक्ष आहे पुढचं, तर ते आहे पिंपळ वृक्ष. तर हिंदू धर्मात पिंपळाचं जे झाड आहे ते अतिशय पवित्र आणि शुभ मानले जाते. तर हे विशेषतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे. तर पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि नशीबसुद्धा आपलं बहरतं. तर श्रावणाच्या पहिल्या दिवशी एका पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला बसायचं आहे आणि ध्यान करायचं आहे. तर मनामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी आणायची नाही आहे. तर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे, त्याची पूजा करायची आहे. तर असं केल्याने ते खूप फायदेशीर तुमच्यासाठी ठरणार आहे. तर शिवलिंगाचे पाने सुद्धा तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करू शकता. तसेच पिंपळाच्या झाडाखाली 108 वेळा ओम नमः शिवायचा जप तुम्ही करायचा आहे. मग तिथं वृक्षासमोर एक दिवा लावून प्रार्थना करा आणि लक्षात ठेवा की रात्री कधीही पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला झोपायचं नाही आहे, कारण ते खूप अशुद्ध मानले गेलेलं आहे. तर आता पुढील देववृक्ष आहे ज्याला तुमच्या श्रावणाच्या पहिल्या दिवशी स्पर्श करावा लागतो ते झाड कुठलं आहे, तर आहे ते वटवृक्ष. तर हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा वृक्ष आहे, विशेषतः महिलांसाठी. तर हा वृक्ष जो आहे तो समृद्धी, आनंद आणि आशीर्वादाचे एक प्रतीक मानला गेला आहे. तर वटवृक्षाचा संबंध हा अनेकदा भगवान शिव आणि पार्वतीच्या संयुक्त पूजेशी जोडला जातो. तर 13 ऑगस्ट श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी या झाडाजवळ जाऊन त्यांची पूजा करणे खूप शुभ असते. त्याला दिवा लावा आणि झाडाखाली प्रार्थना करायची आहे. तर वडाच्या झाडाखाली दिवा लावून आणि वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालून तुम्हाला पूजा करायची आहे आणि ते खूप शुभ असणार आहे. वडाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे, त्याच्या वडाच्या मुळांना दूध आणि पाणी अर्पण करा आणि तिथे भगवान शिवाचे ध्यान करताना तुम्हाला ओम नमः शिवाय या नामजप तुम्हाला करून त्याची पूजा करायची आहे. तर या वटवृक्षाच्या पूजेदरम्यान त्याच्या फांद्या आणि खोड देखील सजवले पाहिजे, कारण ते वृक्षाचे जीवन आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तर वडाच्या झाडाची पानेसुद्धा भगवान शिवाला प्रिय आहेत, त्यामुळे भगवान शिवाला पान अर्पण करणे सुद्धा खूप शुभ मानले गेलेले आहे. तर 13 ऑगस्ट श्रावणाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला ज्या झाडांना स्पर्श करायचा आहे तर ते दुसरं एक झाड आहे, ते म्हणजे कडुलिंबाचे झाड आहे. तर विशेषतः कडुलिंबाचे झाड हे आरोग्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. तर ह्या झाडाची पाने आणि बिया हे औषधी करण्यासाठी सुद्धा वापरल्या गेलेल्या आहेत. तर ते गुणधर्मांनी अगदी समृद्ध आहेत आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी ते उपयुक्त आहेत. त्यामुळे तुम्ही कडुलिंबाच्या झाडाजवळ बसा, पूजा करा कडुलिंबाच्या झाडाची आणि शिवलिंगावर सुद्धा कडुलिंबाची पाने अर्पण केल्याने सुद्धा तुम्हाला शुभता प्राप्त होते. तर कडुलिंबाच्या झाडाची साल आणि पाने यांनी आंघोळ करणे देखील खूप शुद्धता आणि आरोग्याचे प्रतीक मानले गेले आहे. तर कडुलिंबाच्या झाडाची पूजा करताना सुद्धा तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे मन अगदी आपलं मन शांत करण्यास आणि आपला तणाव दूर करण्यास हे मदत करतं. तर कडुलिंबाची पाने हे शारीरिक शुद्धीकरणासाठी देखील वापरली जाऊ शकतात. तथापि तुम्ही त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करत आहात याची सुद्धा खात्री करा. आता पुढच्या झाडाला म्हणजे तुम्हाला 13 ऑगस्ट श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी स्पर्श करायचा आहे ते झाड कोणतं आहे, तर ते आहे आंब्याचं झाड. तर आंब्याचं झाड सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे आणि शुभ मानले गेलेले आहे. तर श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी आंब्याच्या झाडाची पूजा केल्याने सुद्धा त्या व्यक्तीला आनंद, समृद्धी आणि आशीर्वाद मिळतो. आंब्याच्या झाडावर जा, त्याची झाडाखाली बसा, त्याची पूजा करा आणि भगवान शिवाचे तुम्हाला ध्यान त्या दिवशी करायचं आहे. तर शिवलिंगाला सुद्धा आंब्याची पाने अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या शिवाचा त्या दिवशी तुम्ही जप करायचा आहे. विशेषतः शिवाच्या पूजेत सुद्धा आंब्याच्या झाडाचा तुम्ही वापर करा, कारण हा वृक्ष आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानला गेलेला आहे. तर बघा, त्या दिवशी म्हणजे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ज्या झाडांना स्पर्श करायचे आहे ते सगळी झाडं मी तुम्हाला सांगितलेली आहेत आणि ही अशी झाडे आहेत की तुम्हाला सहजरित्या ती उपलब्ध होऊ शकतील. तर व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.